मातीपेक्षा जात श्रेष्ठ झाली आणि मातीची खऱ्या अर्थानं राख झाली. पश्चिम महाराष्ट्रातच अशी तिघे जातीपातीच्या राजकारणाची लागण आहे असं नाही. ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक एक जातीमध्ये कोणतरी नेता तयार होतो, एक जात काकला मारतो आणि पळायला लागतो आणि मग त्या जातीला वाटतं की या नेत्यामुळं आपलं काहीतरी भलं होणार आहे. भलं जर व्हायचं असेल तर निश्चितपणानं मातीला आपल्याला सन्मान द्यावा लागेल आणि गावगाड्यामध्ये रोजगार निर्मिती करावी लागेल. एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की राजकारणाच्या पटलावरती शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन काही मंडळी काम करायला लागली, काही पुरोगामी म्हणून काम करायला लागले. पण मला पुरोगामीच्या ऐवजी सत्तागामीच राजकारणामध्ये जास्त लोक दिसून आले आणि प्रत्येकानं मी शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन निघालेलो आहे. मग मला वाटतं की शाहू फुले आंबेडकरांचा विचार जर आपण पुढे घेऊन निघालो असेल तर त्यांनी सगळ्या समाजासाठी त्या काळामध्ये लढे उभा केलेले होते. ते एका समाजासाठी लढे उभा केलेले नव्हते. पण या महाराष्ट्रामध्ये लपून छपून का असेना पण जातीय राजकारणाची पेरणी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावरती कुणी केली असेल तर ती पवार घराण्याने केली. त्यांनी प्रत्येक जातीतला एक माणूस हेरला, त्याला नेता बनवला, त्याला आमदार केलं, त्याला खासदार केलं, त्याला मंत्री केलं, त्याला संघटना काढायला लावली आणि त्याला बळ दिलं. आणि मग त्यानं एक आपल्या जातीची संघटना काढायची, तिथं मेळावा घ्यायचा, मग पवार साहेबांनी जायचं, भाषण करायचं, त्या समाजाविषयी काहीतरी घोषणा करायची आणि मग आम्ही शाहू फुले आंबेडकरांचे विचार पुढे घेऊन निघालेलो आहोत. आता शाहू फुले आंबेडकरांचे विचार म्हणजे काय बैलगाडीत ठेवून काय बैलासारखं उडीत होता का तुम्ही? अरे सगळे शाहू फुले आंबेडकरांना मानतात, सगळे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, परंतु विस्थापितांचा आवाज हा नेहमी दाबण्याचा काम या सगळ्या प्रस्थापित मंडळींनी राजकारणातल्या या